संजय दिना पाटील हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। त्या ठिकाणी जंगी शक्ती प्रदर्शन देखील केलं जात आहे। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। तर या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, संजय दिना पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन ही केलं जात आहे। काय सध्याचे त्या ठिकाणचे ताजी अपडेट आहेत आणि अन्य कुठले कुठले नेते त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत? कारण आपण या ठिकाणी पाहतोय संजय दिना पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। उत्तर पूर्व मुंबई या ठिकाणी हे उमेदवारी आहे महाविकास आघाडीकडून त्यांना देण्यात आलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे ते अधिकृत उमेदवार आहेत। मात्र त्यांच्या या अर्ज दाखल करण्याच्या प्रचार रॅलीला आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील एकत्र आलेले आहेत। त्यामुळे या विक्रोळी परिसरामध्ये आपण पाहतोय भगवमय वातावरण पाहायला मिळतंय। संमिश्र सर्व झेंडे असतील या ठिकाणी आपण पाहतोय, वेगवेगळ्या कलरचे झेंडे पाहायला मिळतात। कारण या ठिकाणी CPM असेल, एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांचे कार्यकर्ते पाहायला मिळतात। RPIचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, समाजवादी पार्टी असेल यांचे कार्यकर्ते, आम आदमी पार्टी असेल, सर्व पार्टीचे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। आणि एकूणच 2 ते 3 रथ आहेत आणि या एका रथावर जर आपण पाहिलं तर कारण यामध्ये राम आणि सीता त्यांचं एक प्रतिकृती दाखवण्यात आलेली आहे। त्यांचे एक वेशभूषा केलेले 2 जण आपण दाखवण्यात आले। कारण हिंदुत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये खरं तर फार मोठा चर्चेला जातोय। ठाकरे गटाकडून सुद्धा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो उचलण्यात आलेला आहे। खरं तर महायुतीला तोडीस तोड असं उत्तर महाविकास आघाडीकडून देताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला असतील ते सुद्धा जमलेले आहेत, काही महिला सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांचेही थेट संवाद साधूया। संजय दिना पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतायत, मोठ्या प्रमाणात तिथे तुम्ही जमलेले आहात, काय नक्की सांगाल? आम्हाला आनंद होतोय की संजय भाऊ पाटील यांना उमेदवारी भेटलेली आहे। कारण महागाई एवढी वाढलेली आहे, महागाईमुळे प्रत्येक महिलेला त्रास होतोय। त्याच्यामुळे संजय भाऊ पाटील यांना निवडून आणायची ताकद शिवसेनेत आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही निष्ठावान शिवसैनिक म्हणून पाठिंबा देत आहोत। सगळे शिवसैनिक संजय भाऊ पाटील यांच्या संगतीने आहेत। हे आम्ही सगळ्या महिला शाखा प्रमुख, शाखा पूर्ण विभागातील शाखा जेवढ्या आहेत तेवढ्या एकजूट होऊन आम्ही इलेक्शन मध्ये जे गावी नाही जाणार पण आम्ही निवडून आणणार आहे ही ग्वाही देतो आणि आमचे उमेदवार संजय भाऊ पाटील यांना निवडून आणायचे। कारण आपण बघतोय संजय पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्व या नक्कीच स्वप्नील, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातं। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।